आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहावयास गुराचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमचे बरोबर येते. त्यांचे बरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायानो वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती करे देवा. असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नणंदांनी उष्टमाष्ट पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातनं सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती करे देवा. असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जवाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत. साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटे कुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. हंड्या गलास लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव.
मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 6 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.